नमस्कार, मी सानंदा दीपक तुळजापूरकर फर्ग्युसन महाविद्यालयाची इयत्ता 11वीची विद्यार्थिनी सादर करत आहे विषय आपलं बेसिकच गणलेलं आहे. स्पर्धेचा विषय पाहिला, आपलं बेसिकच गणलेलं आहे आणि मनामध्ये प्रश्न आला, अरे बेसिक म्हणजे नक्की काय आणि नेमकं काय गणलंय आपलं. आणि गुगलवर अर्थ सापडला. बेसिक म्हणजे मूळ, पाया. आपला पायाच गणलाय, आपली मुळच पक्की नाही. काय आहे आपला पाया आणि काय आहेत आपली मुळं. आणि मग उत्तर मिळालं, आपली संस्कृती. संस्कृती ही एक अमूर्त संकल्पना आहे. तिचे प्रत्यक्षात दर्शन घडते ते माणसाच्या आचरणात, व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक संबंधात आणि समाजाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात. शिकागोला गेलेल्या विवेकानंदांनी भाषणाची सुरुवातच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अशी केली. आणि इतर देशांचे लोक आपल्याला भाऊ किंवा बहीण समजतात, ही संस्कृतीच माहीत नसलेले लोक अवाक झाले. अशा एखाद्या घटनेमधून ही सांस्कृतिक मूल्ये डोकावतात. हा जो शेकडो वर्षाचा आपल्या मातीत रुजलेला सांस्कृतिक मूल्यांचा ठेवा आहे, तो म्हणजे आपली पाळमुळं, म्हणजेच आपलं बेसिक. ही पाळमुळं पिढीगत पुढे संक्रमित होतात आणि पुढे सरकत असताना त्यांचा गाभा बदलतो, अर्थ बदलतो, तेव्हा बेसिक गणतं. पूर्वी संध्याकाळ झाली की आपण शुभम करोती, मनाचे श्लोक, रामरक्षा म्हणायचो आणि याच्यामुळे घरात शांती, समाधान, आनंद नांदायचा. पण आजच्या 21व्या शतकात जीवन इतकं गतिमान झालं आहे की श्लोक वगैरे म्हणायला वेळच नाही. तीव्र आणि जीव घेण्या परीक्षांचा सुळसुळाट, यातून अतिरिक्त ताण वाढवला जातोय. मार्कांच्या तुलनेत खेळ, कला, व्यायाम, अवांतर वाचन यांना क्षुल्लक लेखलं जातंय. तू तुझ्यापुरतं बघ, तुला काय करायचं इतरांचं, असं स्वार्थी आत्मकेंद्री वातावरण तयार केलं जातंय. त्यामुळे आजची पिढी ही आत्मकेंद्री बनत चालली आहे. आणि म्हणूनच एखादी मारामारी चालू असताना माणुसकी दाखवण्याच्या ऐवजी आम्ही त्याचे व्हिडिओ काढतो आणि सोशल मीडियावर टाकतो. एखादं अपयश आलं तर ते लवकर पचवता येत नाही. नकारात्मक, विघातक विचार मनात यायला वेळ लागत नाही आणि मग पैसे भरून आम्ही मेडिटेशन सेंटरला जातो मनशांती मिळवायला. आणि इथेच समजतं, अरे आपलं तर बेसिकच गणलेलं आहे. पूर्वी देशप्रेम आणि देशभक्ती शाळेतूनच मनावर बिंबवली जायची. पण आजकाल मार्कांचे शिक्के आणि प्रशस्ती पत्रकांची भेंडोळी गोळा करणं एवढाच काय तो शिक्षणाचा उद्देश बनलाय. थोड्या जाणत्या वयात या देशात काय राहिलंय. स्वतःचा खरा विकास करायचा असेल तर पश्चिमेकडे जायला हवं, निदान डोळे लावून बसायला हवं, असा संस्कार घरीदारी होतोय. आणि यामुळे देशप्रेम जागृत करण्यासाठी युक्रेनचे युद्ध व्हावे लागले आणि तिथल्या अडकलेल्या लोकांना भारत माता की जयचे नारे देत पुन्हा भारतात यावं लागलं. यासारखी त्यांची केविलवाणी परिस्थिती ती काय असावी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ज्या देशात कृषी उत्पादनाशिवाय काहीही हलत नाही, पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची किंमत नसते, तो असतो कृषीप्रधान देश. ज्या देशात दुष्काळ होऊ द्या, वादळ वारा येऊ द्या, शेतकऱ्याचं नुकसान होऊ द्या, तरी शेतकऱ्याला काडीची किंमत नसते, तो असतो कृषीप्रधान देश. ज्या देशात पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो, तो असतो कृषीप्रधान देश. यापेक्षा बेसिक ते काय गंडावं. अर्थकारणी यात मागे नाही बर का. भारत भूक निर्देशांकामध्ये 94 क्रमांकावरून 107 क्रमांकावर घसरला. ही स्थिती आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतासाठी खचितच भूषणावह नाही. पण तरी पण रुपया घसरत नसून डॉलरची किंमत वाढत आहे असं म्हणत आपण समाधानी आहोत. असं नक्की काय चुकतंय की आपलं बेसिकच गणतंय. मला असं वाटतं की शिकवली जाणारी मूल्ये आणि प्रत्यक्षातलं वास्तव यातील भयांडरी वाढताना दिसतीये. तर यशाची व्याख्या आणि यशस्वी होण्याचे मार्ग हे आदर्शांची फटकून आहेत. मला असं वाटतं की सभोवतालचं वातावरण, आपली शिक्षण पद्धती आणि आपण सगळेच कमी जास्त प्रमाणात बेसिक गणण्यासाठी जबाबदार आहोत. 90च्या शतकात आपल्यावर जागतिकरण येऊन आदळले आणि या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेक जणांनी आपला विचार आणि विवेक घाण टाकला. यातच मोबाईल, दूरदर्शन आणि इंटरनेटने आपल्या मनावर अतिक्रमण केले. त्यामुळे आपण स्वार्थी बनत गेलो. आपण या चक्रव्यूहात अडकत गेलो. कॉर्पोरेट कंपन्या आल्या आणि अंथरूण आपसुकच मोठं झालं. गरजेपेक्षा जास्त पैसा हातात खेळू लागला आणि बरिस्टाच्या कॉफ्या, बार्बेक्यू आम्हाला स्वस्त वाटायला लागले. सिगारेटी फुंकणं मॉडर्न झालं. डिस्कोमध्ये जाणं स्टेटस आयकॉन झालं. राहणीमान उंचावण्यात पालक व्यस्त झाले आणि मुलांकडे लक्ष देता आलं नाही, म्हणून त्याची भरपाई अति लाड आणि अति काळजीने केली गेली. मुलांना हवं ते मिळू लागलं, पण संवाद हरवला. आणि या सगळ्यात अपेक्षा आणि कल्पनेची सांगड बसेनाशी झाली. आणि या सगळ्यामध्ये बेसिक कुठे हरवलं हे कोणालाच समजलं नाही. या सगळ्यातून बाहेर येणं हे पूर्वीपेक्षा खूप अवघड आहे. पण मला असं
पिढीपुढे ही पाळंमुळं संवर्धित करण्याचं आणि टिकवून ठेवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. आपल्या संस्कृतीचा प्रथम आपल्याला अभिमान हवा. आपल्या संस्कृतीचे दोष आपण निर्माण केलेले आहेत ते आपणच निर्माण केलेले आहेत हे स्वीकारून बाह्य परिस्थिती ही ग्रहणावस्था आहे असं समजून लवकरात लवकर ती सामूहिक प्रयत्नांनी दूर करायला हवी. तरच बाहेरच्या नको त्या आकर्षणापायी आपली शक्ती नाशणार नाही. परदेशी भोगवादी संस्कृतीच्या माऱ्यापुढे राष्ट्रीय अस्मिता आणि स्वत्व काढले जाणार नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या गतिमानतेतही माणुसकी ओसंडत राहील आणि हरवलेली मूल्ये, गाभा आणि गणलेलं बेसिक जागेवर येऊन अनेकांच्या उपयोगी पडणारं कर्तृत्व बहरण्याचं परिवर्तन नक्कीच घडेल असा मला ठाम विश्वास वाटतो. धन्यवाद.